दरम्यान मंत्र्यांना अडीच वर्ष संधी देणार आहे असं वक्तव्य नागपुरात अजित पवारांनी केलेलं आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, सगळ्यांना संधी मिळावी अशी आशा आहे आणि त्यामुळे अडीच वर्ष प्रत्येकाला संधी देणार असं कळतंय। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातले एक अतिशय महत्त्वाचं वक्तव्य नागपुरात केलेलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी। सगळ्यांना संधी मिळावी यासाठी अडीच वर्षांचं कालावधी त्यांना देण्यात येणार आहे। अडीच वर्षांचं मंत्रिपद। आपण बघतोय ह्या सगळ्या मंत्रिमंडळ विस्ताराआधी अनेक घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्यातलं ही एक महत्त्वाची अपडेट। आज आता मंत्रिमंडळामध्ये सगळ्यांनाच वाटतं मला मंत्रिमंडळामध्ये संधी मिळावी। जागा मर्यादित असतात, सगळेच ताकदीचे असतात, सगळेच योग्यतेचे असतात, पण साधारण मागच्या वेळेस ज्यावेळेस आपण सरकारमध्ये गेलो त्यावेळेस 1.5 वर्षाची कारकीर्द ही काहींना मिळालेली आहे। या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये साधारण डोक्यामध्ये आम्ही लोकांनी असं ठरवलेलं आहे, काही अडीच वर्षाकरता काहींना संधी द्यायची, म्हणजे अनेक मंत्री आणि राज्यमंत्री त्याच्यामध्ये सामावून घेतले जातील, अनेक जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळेल, अनेक भागाला त्याच्यातनं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळेल आणि साधारण त्याच्यामध्ये आमच्या तिघांच्या मध्ये देखील एकवाक्यता झालेली आहे।